काल 11 सप्टेंबर स्वामी विवेकानंद यांचा जो शिकागोमधील भाषण होतं, ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका, हा तोच भाषण, त्याला 131 वर्ष झालेत. पण मग स्वामी विवेकानंद आणि सायन्स याचं काय रिलेशन? तर एकदा स्वामी विवेकानंद हे निकोला टेस्ला यांना भेटलेत, हे पण कदाचित तुम्ही ऐकलं असणार. तर मग यांच्यामध्ये नेमकं काय बोलणं झालं असेल, कारण हे दोन्ही पण कम्प्लिटली डिफरंट विचारसरणीचे दोन विद्वान होते. तर स्वामी विवेकानंद यांनी जी फिलॉसॉफी सांगितली निकोला टेस्ला यांना, त्यांना ते पटली आणि त्यांनी हे सुद्धा म्हटलं की मी हे मॅथमॅटिकली प्रूव्ह करून दाखवू शकतो. ती फिलॉसॉफी हीच होती की मॅटर आणि एनर्जी ह्या दोन्ही पण एकाच कॉईनच्या दोन बाजू आहेत. पण ते अनफॉर्च्युनेटली निकोला टेस्ला हे प्रूव्ह करू शकले नाहीत. तर काही वर्षानंतर अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी थेरी ऑफ रिलेटिव्हिटी दिली. फॉर्म्युला पण कदाचित आठवत असेल, E=mc², आणि हाच मुद्दा त्यांनी एक्सप्लेन करून सांगितला किंवा ते त्यांनी प्रूव्ह केलं. प्रश्न इथं हा येतो की एक होता कम्प्लिटली धार्मिक, तर दुसरं होतं काय तर विज्ञानवादी. तरी पण हे किती एकमेकांच्या विचारांना रिस्पेक्ट करायचे. पण आपण काय करतो? तर मला इथं एवढंच म्हणायचंय की धर्म आपल्याला थॉट प्रोसेस देतो आणि विज्ञान हा तो कसं होतो ते आपल्याला प्रूव्ह करून दाखवतं. आणि या दोघांच्याही संगमाशिवाय आपली प्रगती आहे ती होऊ शकणार नाहीये.